श्री स्वामी समर्थ. वृषभ राशींच्या जातकांनो, काळजाचा ठोका रोखून धरा आणि डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण कालचक्राच्या गर्भात एक असा महाविस्फोट घडतोय ज्याचा थेट संबंध तुमच्या अस्तित्वाशी आहे. होय, वृषभ राशींच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे नेमका कोणता तांत्रिक खेळ चाललाय आणि तुमच्या नशिबाचा बुद्धिबळाचा डाव कसा पलटी होणार आहे हे आज उघड होणार आहे. आता तुमचे कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवा, कारण या आठवड्यात खुद्द ब्रह्मांड तुमच्यासाठी विणत आहे एक असं दैवी चक्रव्यूह, ज्यातून सुटणं तर सोडाच, पण त्याचे संकेत ओळखले तर तुमचं नशीब एखाद्या राजासारखं एका रात्रीत पालटणार आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्णसंधी कायमची गमावून बसाल. कारण या आठवड्यात विश्व तुम्हाला असे अत्यंत गुप्त आणि रहस्यमय संकेत देणार आहे, ज्यांना जर तुम्ही वेळेत ओळखलं तर गरिबी आणि संकटाचे सगळे पोलादी कुलूप कायमचे तुटून पडतील. इतकंच नाही तर तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर एका अशा अनपेक्षित वादळ व्यक्तीचा थरारक प्रवेश होणार आहे, जो तुमच्या पूर्ण आयुष्याचा पुढचा सुवर्ण अध्याय स्वतःच्या हाताने लिहून काढेल. हा एखादा सामान्य व्यक्ती नसेल, तर तुमच्या पूर्वपुण्याईने आलेल्या नशिबाचा विधाता बनून तो तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्यासाठी प्रगतीचे असे मार्ग खुले करेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमच्या घराच्या उंबरठ्यामध्ये पाऊल ठेवताच या व्यक्तीच्या ऊर्जेमुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची जळून खाक होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून जणू एखाद्या अदृश्य साखळीने, काळ्या जादूने किंवा नशिबाच्या अवकृपेने तुमची जी ऊर्जा, तुमचे जे भाग्य जखडून ठेवलं होतं, ती अडकलेली ऊर्जा आता एखाद्या ज्वालामुखीच्या महाविस्फोटासारखी अचानक मुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत. या दैवी ऊर्जेचा प्रभाव इतका शक्तिशाली आणि भयानक असेल की तुमच्या मनातील सगळी मरगळ, सगळं नैराश्य क्षणार्धात भस्मसात होईल आणि तुमच्यात एका नव्या उपाशी सिंहाची ताकद संचारेल. पण थांबा, हा काळ जितका चमत्कारी आणि अद्भुत आहे, तितकाच तो एका धारदार तलवारीच्या पात्यासारखा तीक्ष्ण आहे. कारण तुमच्या एका अत्यंत छोट्या, साध्या आणि किरकोळ वाटणाऱ्या निर्णयावर तुमच्या पुढील संपूर्ण 6 महिन्याचे भविष्य, तुमची आर्थिक तिजोरी आणि तुमची 7 पिढ्यांची प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना उतावीळपणा न करता शहाणपणाने, शांत डोक्याने आणि काळाची बदलती पावले ओळखूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकावे लागेल. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला पुन्हा शून्यावर आणू शकते. तुमच्या डोळ्यांसमोर, अगदी तुमच्या नाकाखाली एक अशी अघटित घटना घडणार आहे, जी सुरुवातीला अत्यंत साधी, निरुपयोगी किंवा रोजच्यासारखी किरकोळ वाटेल, पण लिहून ठेवा, तिचा विनाशात्मक आणि सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर इतका मोठा आणि प्रचंड असेल की तुम्ही स्वतः थक्क होऊन देवाच्या न्यायव्यवस्थेसमोर नतमस्तक व्हाल. तुमच्या शत्रूंची तुमच्या विरुद्ध रचलेले कारस्थान आता त्यांच्यावर उलटणार आहे. भूतकाळाच्या अंधारात अनेक वर्षापूर्वी गाडलेले एक असं जुने, भयंकर आणि रहस्यमय गुपित अचानक तुमच्या समोर उघड होईल, ज्याने आजवर तुम्हाला अनेक रात्री रडवायला लावले होते, तुम्हाला मानसिक छळ दिला होता आणि या गुपितांचा उलगडा होताच तुमच्या मनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एका झटक्यात मिळतील आणि डोक्यावरून हिमालयासारखा मोठा भार हलका होईल. ज्या गोष्टीला तुम्ही आजवर कवडीमोल समजत होतात, ज्या स्वतःच्या सुप्त गुणांकडे तुम्ही नेहमी दुर्लक्ष केले, जिला आपली कमजोरी मानत होतात, तीच दुर्लक्षित गोष्ट या कठीण काळात तुमची सर्वात मोठी ताकद, तुमचं सर्वात मोठं महाब्रह्मास्त्र ठरणार आहे. पण थांबा, नशिबाचे हे भव्य, अथांग आणि हिऱ्यांनी भरलेले दार उघडण्यापूर्वी हे विश्व, हे ब्रह्मांड तुमची सर्वात मोठी आणि कडक संयमाची परीक्षा घेणार आहे. कारण राजाचे आसन देण्यापूर्वी विधाता तुमची लायकी तपासत असतो. सुरुवातीला बनलेली कामे बिघडतील, काही लोक तुम्हाला विनाकारण डिवचण्याचा, तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमचा हाच थंड संयम तुम्हाला या दैवी परीक्षेत 100% विजयी बनवणार आहे आणि शत्रूंना धुळीस मिळवणार आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण केले तर सध्या तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात 2 वेगवेगळ्या अत्यंत शक्तिशाली ऊर्जांचा भयंकर संघर्ष सुरू आहे. एक बाजू तुम्हाला जुन्याच अपयशाच्या दलदलीत ओढत आहे, तर दुसरी बाजू तुम्हाला यशाच्या गगनचुंबी शिखराकडे नेत आहे. अशावेळी योग्य बाजू निवडणे तुमच्या अस्तित्वासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. या महासंघर्षाच्या दरम्यान एक अशा अद्भुत आणि अकल्पनीय योगायोगामध्ये एक मोठी सुवर्ण संधी दडलेली असेल, जी संधी जर तुम्ही योग्य क्षणी पकडली तर तुमचे जीवन 360 अंशात फिरून जाईल
आणि गरिबी तुमच्या उंबरठ्यावरून कायमची गाशा गुंडाळून पळून जाईल. कर्माचा हिशोब खूप कडक आणि अचूक असतो. वृषभ राशींच्या लोकांना तिथे कोणतीही वशिलेबाजी चालत नाही. आणि आता तुमचे कर्माचे जुने हिशोब पूर्ण होण्याची म्हणजेच तुम्ही भूतकाळातील घेतलेले अतोनात कष्ट, गाळलेला घाम, सहन केलेले अपमान आणि लोकांनी केलेली फसवणूक याचे फळ स्वतः विधाता व्याजासह तुमच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे. तुमच्या नावाशी संबंधित एक असा शुभ संकेत, कोर्टाचा एखादा प्रलंबित निकाल, जमिनीचा जुना वाद किंवा बँकेची नोटीस तुमच्यासाठी अनपेक्षित आणि प्रचंड मोठा धनलाभ घेऊन येईल, ज्यामुळे तुमची अनेक वर्षांची आर्थिक कोंडी एका रात्रीत फुटेल आणि पैशांचा पाऊस पडेल. ज्या व्यक्तीला तुम्ही आजवर पूर्णपणे नाकारलं होतं, शत्रू मानलं होतं किंवा ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं होतं, तीच व्यक्ती संकटसमयी तुमच्यासाठी देवाचा दूत बनून ढाल बनून उभी राहील आणि तुमच्या आयुष्यात एक अत्यंत निर्णायक आणि चमत्कारिक भूमिका निभावेल. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट काळ्या दगडावरची रेघ म्हणून मनावर कोरून ठेवा. जेव्हा विरोधक तुमच्यावर शब्दाचे वार करतील, तेव्हा योग्य वेळी घेतलेली कोणतीही पाऊल किंवा मौन, तुमची भयंकर शांतता हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण आणि सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरेल. कारण तुमची शांतता समोरच्याला वेड करून सोडेल. जर एखादा जुना रस्ता, एखादी जुनी नोकरी, तुमच्या तोट्यात चाललेला व्यवसाय किंवा एखादं खोटं स्वार्थी नातं या काळात कायमचं तुटत असेल, एक दरवाजा कायमचा बंद होत असेल, तर देवाच्या नावावर अजिबात रडू नका. कारण तो सडलेला दरवाजा बंद झाल्याशिवाय ब्रह्मांड तुमच्यासाठी त्याहून 10 पटीने मोठा, भव्य आणि सोन्याचा महादरवाजा उघडू शकत नाही. ग्रहांची चाल आज ओढून सांगत आहे की आकाशमंडळातील ग्रहस्थिती तुमच्या लपलेल्या सुप्त क्षमतेला, तुमच्यातील अफाट कलेला आणि हुकमी नेतृत्वाला जगासमोर आणण्यासाठी पूर्णपणे अनुकूल झाली आहे. आता तुम्हाला मागे हटून चालणार नाही. कारण आता नाही तर कधीच नाही. तुमच्या डोळ्यावर बांधलेली अंधश्रद्धेची आणि भ्रमाची पट्टी आता निसर्ग स्वतः ओढून काढणार आहे. तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठा आणि भयंकर भ्रम आता तुटणार असून तुमच्यासोबत राहून तुमच्याच पाठीत खंजीर खुपसणाऱ्या खऱ्या खोट्या लोकांचे चेहरे आणि सत्य तुम्हाला लख्ख प्रकाशासारखे स्पष्ट दिसू लागेल. या कपटी नात्यांचे मुखवटे गळून पडल्यामुळे तुम्ही भविष्यात होणाऱ्या एका अतिशय मोठ्या आर्थिक आणि मानसिक फसवणुकीतून स्वतःला कायमचे सुरक्षित करू शकाल. कुंडलीत निर्माण झालेला हा महाशुभ योग, हा कुबेर योग तुमच्या आर्थिक उत्पन्नात आणि सामाजिक स्थानात अशी काही अनपेक्षित वाढ घडून आणेल की समाजात तुमचे वजन कमालीचे वाढेल. जे लोक कालपर्यंत तुमची किंमत करत नव्हते, तेच आज तुमचे पाय धरतील आणि तुमच्या नावाची दहशत निर्माण होईल. या सर्व चमत्कारांच्या मागे केवळ तुमचे नशीब नाही, तर तुमचे आध्यात्मिक संकेत, तुमची कुलदेवतेची शक्ती आणि तुम्ही केलेली योग्य कृती यांचा एकत्रित परिणाम असेल, ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही देवाच्या कृपेने अगदी सहज शक्य होतील. तुमच्या घरात अचानक एक असा दैवी चमत्कार घडेल जो तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलून टाकेल. या संपूर्ण अद्भुत, थरारक आणि ऐतिहासिक काळाचा शेवट एका अशा रहस्यमय आणि अकल्पनीय वळणावर होईल, ज्यामुळे तुमच्या पुढील अनेक वर्षांचा दिशा आणि दशा संपूर्णपणे बदलून जाईल. हा काळ संपताना तुम्ही स्वतःला एका अशा समृद्ध, सुरक्षित आणि सुवर्ण सिंहासनावर पाहाल, जिथून तुमच्या आयुष्याचा एक नवा सुवर्ण इतिहास सुरू होईल. आणि हे जग तुमच्या अफाट यशाकडे केवळ तोंडात बूट घालून पाहतच राहील. तुमची स्वामीभक्ती, तुमचे प्रामाणिक कष्ट तुम्हाला या ब्रह्मांडात अजय बनवणार आहेत. त्यामुळे आता उठण्याची आणि आपले साम्राज्य मिळवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला ही माहिती आणि विश्वाचे हे संकेत आवडले असतील, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जय महाकाल किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा, जेणेकरून या ऊर्जेचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर त्वरित सुरू होईल. आणि अशाच अत्यंत रहस्यमय, अचूक आणि प्रभावी महाभविष्यवाणीच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारा पुढचा कोणताही मोठा व्हिडिओ तुमच्याकडून चुकून मिस होणार नाही. धन्यवाद. तुमचा आगामी काळ सुखाचा आणि अत्यंत समृद्धीचा जावो.